श्रोते हो नमस्कार. इंद्रधनुष्याच्या आजच्या कार्यक्रमात मी रेडिओ सखी पल्लवी गोडसे तुमचं मनापासून स्वागत करते. श्रोते हो, नाटक हा आपल्या कोकणवासियांचा श्वास असं म्हटलं तर वावगं ठरणार नाही. कोकणातील उत्सव आणि त्याबरोबर सादर होणारं नाटक हे कधीही न चुकणारं समीकरण. आणि त्याच निमित्ताने हौस तर पूर्ण होतेच आणि आपल्या सुप्त गुणांनाही वाव मिळतो. आणि न जाणो यातूनच एखादा चांगला कलाकारही नावारूपाला येतो. श्रोते हो, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेमार्फत कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती या नावाने उत्सवी नाट्यस्पर्धा आयोजित केली होती. उद्देश हाच आहे की त्या निमित्ताने नाटक घडत राहो आणि कलाकारांना वावही मिळो. तर या स्पर्धेविषयी आज आपण अधिक जाणून घेणार आहोत समीर इंदुलकर यांच्याकडून. सर नमस्कार. नमस्कार. आकाशवाणीच्या स्टुडिओमध्ये तुमचं मनापासून स्वागत आहे. धन्यवाद. समीर इंदुलकर हे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे अध्यक्ष आहेत. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद मध्यवर्ती मुंबईचे सहकार्यवाह आहेत. सर, आत्ताच मी असं म्हटलं की कोकण आपलं उत्सव आणि नाटक हे एक समीकरण कायमच राहिलेलं आहे आणि मला वाटतं यासाठी आपली नाट्य परिषद नेहमीच कार्यरत असते आणि खूप चांगल्या पद्धतीने वेगवेगळे कार्यक्रम उपक्रम राबवले जातात. तर अखिल भारतीय नाट्य परिषद आपली शाखा रत्नागिरी यांनी आजपर्यंत राबवलेले उपक्रम त्याविषयी सांगा. अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने गेली अनेक वर्ष अनेक वेगवेगळे उपक्रम आम्ही राबवत आहोत, ज्यामध्ये दोन्ही रंगभूमी दिन म्हणजे मराठी रंगभूमी दिन आणि जागतिक रंगभूमी दिन या दोन्ही रंगभूमी दिनाच्या दिवशी रत्नागिरीतील स्थानिक रंगकर्मींचे विविध गुणदर्शनाचे कार्यक्रम सादर होतात. तसंच ह्या दोन्ही रंगभूमी दिनाच्या दिवशी रत्नागिरीतील 2 ज्येष्ठ रंगकर्मींचा नाट्य परिषद शाखा रत्नागिरीच्या वतीने सन्मान केला जातो. अच्छा. तसंच गेली अनेक वर्ष आम्ही अभिनय प्रशिक्षण शिबिर, एकपात्री अभिनय स्पर्धा. आमच्या एकपात्री अभिनय स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की बोली भाषेतील एकपात्री अभिनय स्पर्धा राज्यस्तरीय आम्ही घेतो. त्यामुळे वेगवेगळ्या बोली भाषेतले स्पर्धक ह्या स्पर्धेला उतरतात. अच्छा. आणि आपल्या कोकणामध्ये खूप वेगवेगळ्या बोलीभाषा आहेत. जरी मराठी असलं तरी त्या प्रत्येकाचा एक वेगवेगळा लहेजा आहे. होय, नक्की. आणि मला वाटतं या स्पर्धेच्या निमित्ताने तोही लोकांसमोर येतो. होय होय, नाही का सर? आता तुम्ही राबवलेले उपक्रम सांगितलेत, पण भविष्यातही तुमचे काही उपक्रम डोळ्यासमोर असतील तर त्याविषयी सांगा. नक्कीच. आता आम्ही गेली 2 वर्षांपासून म्हणजे हे आमचं दुसरं वर्ष आहे, नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा जी घेतली त्यातून आम्ही प्रत्येक नाटकातून एक असे 57 नाटकांमधून 57 लक्षवेधी अभिनेते निवडलेले आहेत. अच्छा. त्या सर्व 57 लक्षवेधी अभिनेत्यांकरता कास्टिंग डिरेक्टर रोहन मापुसकर यांचं अभिनय प्रशिक्षण शिबिर आयोजित करणार आहोत, ज्यातून ह्या सर्व कलाकारांना चित्रपटांमध्ये किंवा मालिकांमध्ये चांगल्या प्रकारचे अभिनयाची संधी मिळू शकते. तसंच दुसरं आमचं आता ऑगस्टमध्ये अभिवाचन स्पर्धा घेतली जाणार आहे, जी जिल्हास्तरीय असेल, किंवा त्यानंतर जिल्हास्तरीय एकपात्री अभिनय स्पर्धा ही देखील आमच्याकडनं आयोजित केली जाणार आहे. असे आमचे भविष्यातले काही उपक्रम आहेत. आणि मला असं वाटतं की जसं मगाशी मी म्हटलं की नाटक घडत राहो, कलाकारांच्या गुणांना वाव मिळो, हे त्यातून नक्कीच होऊन जाईल. आणि जे लोक रंगमंचाची वाट बघत असतात किंवा ज्यांना व्यासपीठ हवं असतं त्यांच्यासाठी ही चांगली संधी आहे. मला असं वाटतं ज्यांना ह्याची आवड आहे किंवा आता जे लक्षवेधी अभिनेते म्हणून तुम्ही त्यांना पुरस्कार दिलेला आहे त्यांनी याचा नक्कीच लाभ घ्यायला हरकत नाही. सर, आता आपण सुरुवातच अशी केली की कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाट्य स्पर्धा ही तुम्ही घेत आहात, तर नेमकं या स्पर्धेबद्दल आधी मला सांगा. कोकणात उत्सवाची परंपरा साधारणपणे 150 ते 200 वर्षांची जुनी आहे. बरोबर. आणि उत्सवाला नाटक करणं ही देखील परंपरा तेवढीच जुनी आहे. खरंय. तर ह्या उत्सवांना आणि उत्सवामध्ये सादर केल्या जाणाऱ्या नाटकांना नवसंजीवनी मिळणं गरजेचं होतं, असं आमच्या नाट्य परिषदेचे जे विश्वस्त आहेत आणि आपल्या जिल्ह्याचे पालकमंत्री नामदार उदयजी सामंत यांच्या संकल्पनेतून हे सर्व आलं. कारण धावपळीच्या जीवनात उत्सवासाठी नाटक बसवण्याचं प्रमाण कमी होत चाललेलं आहे. बरोबर. आणि त्याला पुन्हा नवसंजीवनी मिळण्याच्या दृष्टीने मंत्री महोदय सामंत साहेबांनी ही संकल्पना मांडली की उत्सवातलं होणाऱ्या नाटकांची आपण स्पर्धा घ्यायची. बरं, आता नाट्य स्पर्धा म्हणजे कसं असतं की एक ठिकाण फिक्स असतं आणि स्पर्धकांनी त्या ठिकाणी येऊन आपलं सादरीकरण करायचं असतं. पण ह्या स्पर्धेचं स्वरूपच असं वेगळं आहे की स्पर्धकांनी त्यांच्या उत्सवासाठी बसवलेलं नाटक त्यांच्याच गावातल्या रंगमंचावर सादर करायचंय आणि त्याचं परीक्षण करायला आमचे परीक्षक त्यांच्या गावात जाणार आहेत. हे नाटकाचं एकदम वेगळं वैशिष्ट्य आहे. पण मला असं वाटतं की हे खूप काहीतरी वेगळं आहे की आपल्या गावातल्या रंगमंचावर हे सादर करायचे आणि तुमचे परीक्षक तिथे जाऊन
त्याचं परीक्षण करणार आहेत. खूप चांगली संकल्पना आहे ही. मला असं सांगा की ही जी संकल्पना आता तुम्ही म्हणालात की अशी स्पर्धा घेऊया, तर ही संकल्पना याआधी कुठे झालेली आहे या पद्धतीने? नाही, आमच्या माहितीत तरी भारतात ही संकल्पना कोणी राबवलेली नाही. हे अगदी आम्ही खात्रीने सांग, कारण अशा पद्धतीची स्पर्धा घेतलेली आमच्या वाचनात अद्याप तरी काही कुठे आलेलं नाही. किंवा काही जी वर्ल्ड रेकॉर्डची बुक्स आहेत, लिम्का बुक किंवा गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रेकॉर्ड, त्यातही अशा टाईपची कुठेही नोंद सापडत या नाही. स्पर्धेचा त्यामुळे ही आपली स्पर्धा ही एकमेव द्वितीय आहे. ही नक्कीच. जगात कुठेही न झालेली आहे आणि ही पहिलीच स्पर्धा आहे की उत्सवासाठी बसवलेल्या नाटकांचं उत्सवाच्या ठिकाणी जाऊन त्यांचं परीक्षण करायचं. आणि सर्वात या स्पर्धेचं वैशिष्ट्य असं आहे की सर्वात जास्त काळ चालणारी म्हणजे स्पर्धा आहे ही. हां. यावर्षी आमची ही स्पर्धा 1 ऑक्टोबरला सुरू होऊन 31 मेला संपली. 242 दिवस चालली, म्हणजे जवळपास 7 महिने चाललेली स्पर्धा मी आहे. अगदी हा प्रश्न विचारणारच होते हां. तुम्हाला की साधारणपणे आपल्या इथले उत्सव म्हणजे कोकणातले उत्सव आणि त्यासाठी ही स्पर्धेचा कालावधी जरा त्याबद्दल सांगा. आपल्या कोकणात पावसाळ्याचे 4 महिने सोडले तर 1 ऑक्टोबरपासून साधारणपणे आपल्याकडे उत्सव सुरू होतात. ते बरोबर. अगदी 31 मे पर्यंत सुरू असतात. प्रत्येक गावातलं ग्रामदेवता आणि त्यांचा असलेल्या उत्सवाच्या वेळा वेगवेगळ्या आहेत, बरोबर. तारखा वेगवेगळ्या असतात. अगदी अगदी. काहींच्या गावाची सत्यनारायणाची पूजा असते, गावपूजा असते, त्याकरता नाटक बसवलं जातं. बरोबर. त्यामुळे हे 6 महिने अखंड चालणारं प्रकरण आहे. गेल्या वर्षी आमच्या या स्पर्धेमध्ये 47 संघांनी सहभाग घेतला होता. यावर्षी त्याच्यात 10 नाटकांच्या संख्येने वाढ होऊन यावर्षी आमच्या स्पर्धेमध्ये 57 नाटकांनी सहभाग घेतलाय. वा वा, मला वाटतं ही एक खूप चांगली गोष्ट आहे की तुम्ही म्हणालात तसं याचा कालावधी भरपूर आहे. आणि दुसरी गोष्ट अशी की हे सगळं करण्यासाठी एक तुम्ही स्पर्धा ठेवल्यामुळे मला वाटतं ते करण्याची जी एक वेगळी ओढ, एक नाट्यकर्मी म्हणून जे असते की माझं नाटक बघायला गावातले लोक तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त कोणीतरी वेगळं येणार आहे की ज्याचं मूल्यमापन होणार आहे. आणि मला वाटतं हा उत्साह आता तुम्ही म्हणालात तसं 10 नाटकांनी यावर्षी वाढलेला आहे वाढला. आणि ही चांगलीच गोष्ट आहे. हो. कारण सुरुवातीला म्हटलं असं की कोकण, उत्सव आणि नाटक हे समीकरण कधीच बदललेलं नाही आणि मला वाटतं या सगळ्या गोष्टींमुळे ते पुढेही बदलणार नाही, ते तसंच चालू राहील. नक्की. मला असं सांगा की आता ही स्पर्धा तुम्ही म्हणालात तसं की गावातले उत्सव आणि त्यासाठी होते, नेमकं काय म्हणजे कुणी एंट्री करावी, कशी करावी, त्याबद्दल थोडंसं सांगा. याला सगळ्यात आमची प्रमुख अट अशी आहे की गावातल्या उत्सवाकरता गावातल्या मंडळींनी बसवलेलं नाटक. मग कदाचित त्यातले कलाकार मुंबई स्थित असतात, पण ते मूळचे रत्नागिरीतले आहेत आणि त्या उत्सवाकरता ते गेली अनेक वर्ष मुंबईत बसवलेलं नाटक येऊन आपल्या उत्सवात सादर करतात. अच्छा तर ते मुंबईतले जरी असले तरी आम्ही आमच्या स्पर्धेमध्ये त्यांना आम्ही सहभाग घ्यायला देतो. अच्छा. हे स्पर्धेचं सगळ्यात मोठं वैशिष्ट्य आहे. मग आमच्या जिल्ह्याच्या बाहेरचं आहे म्हणून त्याला प्रवेश नाही वगैरे असं नाही. असं काही त्या नाही. उत्सवाकरता बसवलेलं नाटक. फक्त याच्यात व्यावसायिक टाईपनी प्रयोग करणारे काही मंडळी आहे, त्यांना आम्ही याच्यात सहभाग घ्यायला देत नाही, कारण ते व्यवसायासाठी त्यांनी बसवलेलं असतं, उत्सवासाठी नाही. मला असं वाटतं की आणि त्या दोन्ही नाटकांमध्ये नक्कीच फरक असेल. गावात बरोबर. जेव्हा आपण ही सगळी नाटकं बघतो तेव्हा आपल्याकडे आपण त्याला वेगळ्या कौतुकाने बघतो की अच्छा हा माझ्या गावातला आहे, हा कोणीतरी नातेवाईक आहे किंवा हा एवढी कामं सांभाळून ह्याच्यामध्ये इन्व्हॉल्व्ह होतोय. आणि दुसरी गोष्ट सर मला जाणवलेली म्हणजे अशी की मीही कोकणातलीच आहे, त्यामुळे आपल्याकडे तशी प्रतिकूल परिस्थिती आहे की एक नाटक बसवायचं तर कोणी या गावात, गाव जरी तेच असलं तरी या वाडीत राहतो, त्या वाडीत बरोबर. राहतो, शिक्षणानिमित्ताने, नोकरी निमित्ताने लोक बाहेर असतात, मग ते वेळ काढून रिहर्सल करून मेहनत करून ही नाटकं सादर करतात. त्यामुळे मला वाटतं त्यांचं विशेष कौतुक आहे की हे सोपं नाहीये एवढ्या नाही, सगळ्यांची नक्कीच, मोठ नक्कीच. बांधणं, हे नाही का. काही नाटकांमध्ये आता आम्ही बघितलं, समजा उदाहरणार्थ 10 कलाकार असतील तर त्यातले 5 ते 6 मुंबईचे आहेत आणि 4 ते 5 गावातले आहेत. ते मुंबईवाले मुंबईत रिहर्सल करतात, गाववाले आपल्या गावात रिहर्सल करतात आणि मग त्यांचं सिंक्रोनायझेशन करून काही एकत्रित तालमा करून मग ते त्याचा प्रयोग सादर करतात. म्हणजे असंही आहे. हा तेच म्हणून म्हटलं की ही गोष्ट खूप सोपी नाहीये, कारण आपल्याला आपल्या सगळ्या जबाबदाऱ्या, कर्तव्य सांभाळत आपली ही हौस भागवायची. आता तुम्ही सांगितलंच की स्पर्धेचा कालावधी साधारणपणे 6 महिन्याचा असतो की ऑक्टोबरला आपल्या इथे उत्सव सगळे सुरू होतात, वेगवेगळ्या प्रकारचे उत्सव असतात आणि मला असं वाटतं की या नाटकाच्या निमित्ताने त्या गावातले उत्सव सुद्धा हायलाईट होतात, नाही सर. हो नक्कीच. आणि विशेष असं की काही मंडळांनी नाटक बसवायचं बंद केलं होतं. गेल्या वर्षी त्यांनी एंट्री दिलेली नव्हत्या, कारण त्यांनी नाटकच बसवलं नव्हतं. पण ही स्पर्धा सुरू झालेली त्यांना समजली गेल्या वर्षी, तेव्हा यावर्षी काही मंडळांनी जी त्यांची गेली काही वर्ष त्यांनी प्रथा खंडित झाली होती नाटक बरोबर. बसवण्याची, यावर्षी त्या मंडळांनी पुन्हा नाटक बसवलं का तर खास स्पर्धेत आपल्याला सहभाग घ्यायचा आहे म्हणून. क्या बात आहे, खूपच छान आहे. मला वाटतं या निमित्ताने संस्कृती सुद्धा आपल्याला मिळते, परंपराही मिळते आणि आपल्या
कलाकारांना वावही मिळतोय. मला असं सांगा सर, की ह्या ज्या स्पर्धेमध्ये हे जे सगळे कलाकार सहभागी होतात, तर या कलाकारांसाठी भविष्यात काय उपक्रम तुमच्या नजरेसमोर दिसत आहेत? गतवर्षीची स्पर्धा संपन्न झाल्यानंतर गेल्या वर्षीच्या स्पर्धेत साधारणपणे 1100 ते 1150 कलाकार सहभागी झाले होते, सगळे मिळून 47 नाटकांमधून. ती संख्या वाढून यावर्षी 1500 पर्यंत गेली. वा. त्यामुळे मंत्री महोदय सामंत साहेबांनी ह्या प्रत्येक नाटकातील एक असा लक्षवेधी अभिनेता निवडून ह्या सर्व 57 नाटकामधले 57 लक्षवेधी अभिनेते, त्या व्यतिरिक्त त्या नाटकातले अजून जर कोणाला इच्छा असेल तर त्यांच्याकरता रोहन मापुसकर, जे आज इंडस्ट्रीमधले आघाडीचे कास्टिंग डिरेक्टर आहेत, त्यांचं 3 दिवसांचं वर्कशॉप घ्यायचं निश्चित झालेलं आहे. हे वर्कशॉप साधारणपणे आमचं नोव्हेंबरच्या आसपास असेल. वर्कशॉपसाठी येणारा संपूर्ण खर्च नाट्य परिषद शाखा रत्नागिरी करणार आहे. ह्या स्पर्धेमधून निवडलेल्या 57 लक्षवेधी अभिनेत्यांकरता आम्ही हे शिबिर मोफत आयोजित करणार आहोत. त्या व्यतिरिक्त इतर काही कलाकारांना त्याच्यात सहभाग घ्यायचा असेल तरी ते घेऊ शकतात. रोहन मापुसकर जे कास्टिंग डिरेक्टर आहेत, यांचं यापूर्वी आम्ही 2 ते 3 वेळेस ऍक्टिंगचं असं वर्कशॉप आयोजित केलं होतं, 2 दिवस किंवा 3 दिवसांचं, आणि त्यातून रत्नागिरीतल्या बऱ्याचशा रंगकर्मींना चांगल्या चांगल्या चित्रपटांमध्ये संधी मिळालेली आहे. यापूर्वी म्हणजे मला असं वाटतंय की हौस म्हणून या नाटकांमधून केलेली भूमिका आणि तिथून जर त्या लोकांना असं वेगळं व्यासपीठ मिळालं तर मला वाटतं ही एक चांगलीच गोष्ट आहे. हो, चांगली गोष्ट आहे. त्यांना एक उपजीविकेचा कदाचित नवीन मार्ग याच्यातून मिळू शकतो. आणि मला असं वाटतं की सर, तुम्ही आता म्हणालात तसं की कलाकार हा नेहमी भुकेलेला असतो, त्यामुळे या निमित्ताने कलेचाही त्यांचा प्रवास अखंड चालू राहील आणि त्यांच्यामधली प्रगल्भता सुद्धा नक्कीच वाढेल. यावर्षी ही जी स्पर्धा झाली, या स्पर्धेला परीक्षक कोण होते? खूप चांगला प्रश्न आहे. कारण या सर्व शंका स्पर्धेत भाग घेणाऱ्या सर्व संघांना पण असतात नेहमी. परीक्षक आपल्याकडे कोण येत आहेत, अनुभवी आहेत का, आमचं नेमकं परीक्षण काय करणार आहेत? तर रत्नागिरीतले जे ज्येष्ठ रंगकर्मी आहेत, जे गेली अनेक वर्ष एकांकिका स्पर्धा, राज्यनाट्य स्पर्धेमध्ये कलाकार म्हणून सहभाग घेत आलेले आहेत, तसंच काही जण यातल्या राज्यनाट्य स्पर्धेला परीक्षक म्हणून प्राथमिक फेरीला किंवा अंतिम फेरीला पण त्यांनी परीक्षक म्हणून काम पाहिलेलं आहे. अशी आमची रत्नागिरीतली 23 ज्येष्ठ रंगकर्मींची टीम आहे की जे हे परीक्षणाचं काम करतात. अच्छा. कारण काही वेळेस असं होतं की एवढी 57च्या 57 नाटकं 2 किंवा 3 जण सर्वांना बघणं शक्य नसतं. काही उत्सव असे आहेत, उदाहरणार्थ रामनवमी आहे, हनुमान जन्मोत्सव आहे, की एका दिवशी 4 गावांमधनं नाटकं असू शकतात. बरोबर. 4 गावांमधून नाटकं असतील तर ते 2-2ची टीम म्हटल्यानंतर 8 परीक्षक, 4 समन्वयक, अशी 12 जणांची टीम आम्हाला एकाच वेळेला 4 दिशेला पाठवायला लागते. बरोबर. त्यामुळे आम्ही एवढी मोठी परीक्षकांची संख्या ठेवलेली आहे. आणि मला वाटतं तुम्ही आता म्हणताय तसं ते गरजेचंही आहे, कारण आपल्याकडे पुन्हा कोकणात उत्सवाची परंपरा भरपूर आहे आणि हे जे प्रसिद्ध आहेत जे उत्सव ते तर आहेतच, पण त्या व्यतिरिक्त छोट्या छोट्या उत्सवांची सुद्धा संख्या एका गावात किंवा एकच उत्सव अनेक गावांमध्ये असा आपल्याला बघायला मिळतो आणि तिथेही नाटकंही होतच असतात. मला असं सांगा की परीक्षक, तुमची ही जी काही सगळी टीम आहे ते परीक्षण करतेच, पण हे परीक्षण करताना नेमकी निकालासाठी काय गुणांकनाची काय पद्धत आहे, काय बघितलं जातं की नाटकामध्ये काय हवंय? खूप चांगला प्रश्न विचारला. राज्यनाट्य स्पर्धेचं जी मार्क लिस्ट आहे तीच मार्क लिस्ट आम्ही याला प्रेफर करतो. अच्छा. दुसरा विषय की वेगवेगळे परीक्षक वेगवेगळी नाटकं बघतात. बरं, 6 महिन्यांपूर्वी बघितलेल्या नाटकाचं 6 महिन्यानंतर त्याला 100% विश्लेषण करता येईल याची खात्री नसते. त्यामुळे आम्ही त्या दोन्ही परीक्षकांना नाटक बघितल्यानंतर मार्कलिस्ट सोबत त्यांची एक परीक्षणाची टिप्पणी, त्या नाटकाबद्दल एकूण काय वाटलं, काय चांगलं होतं, काय दुरुस्त करणं गरजेचं आहे, अशा टाईपची आम्ही परीक्षणाची एक टिप्पणी घेतो. आणि 31 मेला स्पर्धा संपल्यानंतर सर्व परीक्षकांची एकत्रित बैठक घेऊन त्या बैठकीमध्ये त्यांनी दिलेल्या निकालावर पुन्हा एकदा चर्चा होते. अच्छा. ही मार्कलिस्ट आणि असं सर्व एकत्रित करून आमची एक 5 जणांची वेगळी फायनल टीम आहे की ते 5 जण ह्या सर्व स्पर्धेचा निकाल एकत्रित तयार करतात. वा वा. सर, आता तुम्ही सांगितलंच की परीक्षण करणारी ही सगळी टीम असते आणि राज्यनाट्याच्या पद्धतीनेच तुम्ही याचं परीक्षण करता. त्यातले काही मुद्दे सांगा की नेमकं समजा आता उद्या पुढे भविष्यात ज्यांना भाग घ्यायचा आहे तर त्यांनी नेमकं कोणकोणत्या गोष्टीवर काम करणं गरजेचं आहे आणि त्या पद्धतीने ते नाटक बसलं जाईल. नक्की. एकूण मार्क 100 याप्रमाणे जे आम्ही केलेलं बायफर्गेशन आहे, सर्वोत्कृष्ट दिग्दर्शक याला 10 मार्क, सर्वोत्कृष्ट अभिनेता यांना 10 मार्क, सर्वोत्कृष्ट अभिनेत्री व्यावसायिक 10 मार्क आणि सर्वोत्कृष्ट अभिनेत्री हौशी याला 10 मार्क. आमची एकमेव स्पर्धा अशी आहे की आपल्याकडे कसं आहे, उत्सवांमध्ये नाटक करताना अभिनेत्री ज्या असतात काही व्यावसायिक आहेत आणि हल्ली त्या गावांमधल्या काही हौशी पण आहेत. तर गेल्या वर्षी आमची ती चूक झाली होती की आम्ही अभिनेत्रींसाठी फक्त 3 बक्षिसं ठेवली होती, पण
आमच्या जेव्हा लक्षात आलं की हौशी आणि व्यावसायिक अभिनेत्रींची 2 भाग केले पाहिजेत, त्यामुळे हे आम्ही याच्यात वाढवलेलं आहे. अच्छा अच्छा. हा, तसंच सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता हम्म, हे रमेश भाटकरांच्या पत्नी निवृत्त न्यायाधीश मृदुला भाटकर मॅडम यांनी विशेष सुचवलं होतं की रमेश भाटकरांकडे एक वेगळा गुण होता की ते विनोदी होते. हम्म. त्यामुळे एक विनोदी अभिनेत्याचं तुम्ही आवर्जून पारितोषिक. बक्षीस ठेवा आणि त्याची स्पॉन्सरशिप आमचं कुटुंब म्हणजे भाटकर कुटुंबीय देणार आहे. त्यामुळे आम्ही सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेता आणि सर्वोत्कृष्ट विनोदी अभिनेत्री अशी आम्ही त्याच्यात ती 2 बक्षिसं ऍड केलेली आहेत. वा वा. त्या व्यतिरिक्त सर्वोत्कृष्ट प्रकाश योजना 10 मार्क, सर्वोत्कृष्ट पार्श्वसंगीत 10 मार्क, सर्वोत्कृष्ट रंगभूषा आणि वेशभूषा एकत्रित 10 मार्क, सर्वोत्कृष्ट नेपथ्य 10 मार्क आणि सांघिक परिणामासाठी 20 मार्क आहेत. अशी एकूण 100 मार्काची आमची गुणपत्रिका आहे. वा. मला असं वाटतं की सर हे तुम्ही सविस्तर सांगितल्यामुळे नाटक बसवतानाच सुरुवातीपासूनच या सगळ्या गोष्टींचा विचार केला जाईल आणि आपल्यासमोर मला असं वाटतं की खूप चांगल्या पद्धतीने नाटकं सादर होतील. सर, यावर्षीची ही जी स्पर्धा झाली ती 1 ऑक्टोबर 2025 ते 31 मे 2026 पर्यंत. तर या स्पर्धेचा जो निकाल आहे तर तो आम्हाला आधी सांगा की यावर्षी कुठल्या नाटकांना पहिला नंबर मिळालाय. यावर्षी प्रथम क्रमांक जय महाराष्ट्र कला पथक व आदर्श प्रतिष्ठान रानपाट तालुका रत्नागिरी या संस्थेचं कन्या ही सासू रासी जाय या नाटकाला प्रथम क्रमांक मिळाला आहे. द्वितीय क्रमांक इंद्रधनु प्रतिष्ठान पानवल घवाळीवाडी यांच्या नाटकाचं नाव आहे द गेम ऑफ डेस्टिनी आणि तृतीय क्रमांक रामेश्वर रंगभूमी गावखडी यांच्या नाटकाचं नाव प्रिय आईस या नाटकाला तृतीय क्रमांक प्राप्त झालेला आहे. वा. हे जे सगळे स्पर्धक आहेत ज्यांना पारितोषिक मिळालेलं आहे पहिलं, दुसरं आणि तिसरं, त्यांचं आधी अभिनंदन करूया. या स्पर्धेमध्ये ज्यांना द्वितीय क्रमांक मिळाला आहे ते नाटक आहे द गेम ऑफ डेस्टिनी आणि या नाटकाचे दिग्दर्शक आणि त्यातले कलाकार प्रशांत घवाळी यांचं मनोगत आता आपण ऐकूया. नमस्कार, मी प्रशांत देवची घवाळी, इंद्रधनु प्रतिष्ठान रत्नागिरी. खरं सांगायचं तर अशा स्पर्धा म्हणजे फक्त जिंकणं किंवा पुरस्कार मिळवणं एवढंच नसतं. ती स्वतःला घडवण्याची, शिकण्याची आणि रंगभूमीशी अधिक घट्ट नातं जोडण्याची एक सुंदर संधी असते. अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी आणि आपल्या सर्वांचेच लाडके नामदार उदयजी सामंत साहेब यांनी कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृतिप्रित्यर्थ आयोजित केलेल्या या हौशी नाट्य स्पर्धेमुळे आम्हाला आमच्या नाटकाचं सादरीकरण एका उत्तम व्यासपीठावरती करता आलं. त्याचबरोबर इतर संस्थांचे उत्कृष्ट प्रयोग पाहायला मिळाले, अनुभवी परीक्षकांचं मार्गदर्शन मिळालं आणि आमच्या कामाकडे नव्या दृष्टीने पाहण्याची संधी मिळाली. कलाकार म्हणून ही आमच्यासाठी खूप मोठी शिकवण आहे. या स्पर्धेत मला दिग्दर्शनाचा द्वितीय पुरस्कार मिळाला, याचा निश्चितच आनंद आहे. पण त्याहून मोठा आनंद म्हणजे आमच्या संपूर्ण टीमच्या मेहनतीची दखल घेतली गेली. हा सन्मान माझा नसून नाटकासाठी मनापासून झटणाऱ्या प्रत्येक सहकार्याचा आहे. आजच्या काळात अशा स्पर्धा हौशी कलाकारांना नवी उमेद देतात, आत्मविश्वास वाढवतात आणि दर्जेदार रंगभूमी घडवण्याचं महत्त्वाचं काम करतात. त्यामुळे अशा उपक्रमांना सातत्य लाभावं आणि अधिकाधिक तरुण कलाकारांनी रंगभूमीकडे यावं हीच मनापासून इच्छा. या सुंदर उपक्रमासाठी अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी व आपल्या सर्वांचेच लाडके नामदार उदयजी सामंत यांचे मनपूर्वक आभार. धन्यवाद. या स्पर्धेमध्ये ज्या नाटकाला तृतीय क्रमांक मिळाला ते नाटक होतं प्रिय आईस आणि या नाटकातले दिग्दर्शक भूषण बागुल यांनी सुद्धा आपली प्रतिक्रिया नोंदवली आहे. नमस्कार, मी भूषण बागुल, अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरी आयोजित नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांच्या महास्पर्धेत आमच्या रामेश्वर रंगभूमी गावखडी या संस्थेच्या प्रिय आईस या नाटकाला मिळालेल्या यशाबद्दल मला अत्यंत आनंद होतोय. या स्पर्धेत आमच्या नाटकाला सांघिक तृतीय तर वैयक्तिक पातळीवर मला दिग्दर्शन तृतीय अशी 2 मानाची पारितोषिकं आम्हाला मिळाली. आमच्या गावखडी गावाला अनेक दशकांची मोठी नाट्य परंपरा लाभली असून रत्नागिरीत या गावाला नाटकांचं माहेरघर म्हणून ओळखलं जातं. त्यामुळे आमच्या या परंपरेचा हा सन्मान आहे असं मी मानतो. या महास्पर्धेचा मूळ उद्देश खरोखरच खूप कौतुकास्पद आहे. रत्नागिरीच्या गावागावात पारावर सादर होणारी नाटकं आणि तिथल्या हौशी कलाकारांची व्यावसायिक नाटकांसारखीच असणारी मेहनत केवळ पारापुरती मर्यादित न ठेवता ती अधिकृत रंगमंचावर आणून जगासमोर मांडण्याचं उत्तम काम या स्पर्धेने केलंय. कलाकारांच्या या ऊर्जेला आणि कष्टाला या स्पर्धेमुळे हक्काचं व्यासपीठ मिळालंय. अत्यंत नेटकं आयोजन करणाऱ्या नाट्य परिषद रत्नागिरी शाखेचे आणि सन्मान्य परीक्षकांचे मी आमच्या संपूर्ण रामेश्वर रंगभूमी गावखडी परिवारातर्फे मनापासून आभार मानतो. पारितोषिक रूपात भेटलेली ही पावती आम्हाला पुढेही अशीच दर्जेदार नाट्यसेवा करण्यासाठी नवी ऊर्जा देईल. धन्यवाद.
त्याचबरोबर या स्पर्धेमध्ये तृतीय क्रमांक मिळवलेलं नाटक प्रिय आईस या नाटकामध्ये सर्वोत्कृष्ट हौशी अभिनेत्रीचा किताब ज्यांनी पटकवलाय त्यांनी सुद्धा आपलं मनोगत व्यक्त केलंय. नमस्कार, मी नियती केतन पाटील, पूर्वाश्रमीची प्रमिला पावसकर. अखिल भारतीय नाट्य परिषद रत्नागिरी विभाग यांनी नटश्रेष्ठ कैलासवासी रमेश भाटकर स्मृती उत्सवी नाटकांची हौशी नाट्य स्पर्धा गेली 2 वर्ष सादर केली. या स्पर्धेमध्ये मी आमच्या रामेश्वर रंगभूमी गावखडी या मंडळाने सादर केलेल्या प्रिय आईस या नाटकांमधून हौशी विभागात सर्वोत्कृष्ट अभिनेत्री म्हणून मला प्रथम क्रमांकाने सन्मानित करण्यात आले. तसेच या नाटकाला सांघिक तृतीय क्रमांकाचे बक्षीस मिळाले. त्याबद्दल या स्पर्धेचे आयोजक, परीक्षक तसेच माझ्या कलेवर प्रेम करणाऱ्या सर्व रसिक प्रेक्षकांचे मनापासून आभार मानते. खरं तर गावोगावी होणारे उत्सव हे सामाजिक एकोपा आणि संस्कृती यांचा मेळच असतो. आमच्या गावखडी गावात महाशिवरात्रीचा उत्सव मोठ्या दिमाखात साजरा केला जातो, ज्यामध्ये क्रीडा, धार्मिक आणि आमच्यासारख्या हौशेने नाटक करणाऱ्या सर्व कलाकारांना आपली कला सादर करण्याची संधी मिळते. खरं तर या नाटकांच्या गुणांचा सन्मान होणं हा विचारच खूप छान आणि कलाकारांना प्रोत्साहन देणारा आहे आणि म्हणूनच आयोजकांचे खूप खूप आभार. आणि ही स्पर्धा अशीच निरंतर सुरू राहावी हीच आम्हा कलाकारांची तुम्हा सर्वांना प्रार्थना. धन्यवाद. सर, मला असं वाटतंय की या सगळ्या ज्या प्रतिक्रिया आत्ता आपण ऐकल्या तर त्याने आपल्या या सगळ्या कलाकारांचं मोरल सपोर्ट त्यांना मिळालाय, त्यांचा आत्मविश्वासही याने वाढला असेल आणि मला वाटतं नाटक आणखीन चांगल्या पद्धतीने सादर करण्याची त्यांना एनर्जीही या सगळ्या निमित्ताने मिळालेली आहे. सर, मला असं सांगा की ही जी सगळी चळवळ आपण करतोय ही पुन्हा एकदा नाटक चालू राहावं, नाटक घडत राहावं यासाठीच आहे. तर हे जे सगळं स्पर्धा तुम्ही घेतली त्या स्पर्धेच्या आयोजनामुळे कलाकार, मराठी रंगभूमी आणि एकंदरच जिल्ह्याची सांस्कृतिक चळवळ यांना नेमका काय फायदा झालाय, काय वाटतं तुम्हाला? या स्पर्धेमुळे आपल्या गावात प्रत्येकाचं नाटक चालूच होतं, पण ह्या स्पर्धेमुळे सर्वजण एकत्र आले. साधारणपणे आमच्या स्पर्धेत कलाकार म्हणून स्टेजवर काम केलेल्यांची संख्या अंदाजे 1500च्या आसपास आहे. बॅकस्टेज आर्टिस्ट म्हणजे लाईट्स, म्युझिक, नेपथ्य, रंगभूषा, वेशभूषा करणाऱ्यांची संख्या 300 ते 350 आहे. म्हणजे एवढी सर्व लोक आज रोजी जिल्ह्यातल्या रंगभूमीतल्या चळवळीला जोडली गेली. बरोबर. हा सर्वात मोठा फायदा झालेला अगदी. आणि अगदी नोंद घेण्यासारखा विषय असा की गेल्या वर्षी म्हणजे 2 वर्षांपूर्वी राज्यनाट्य स्पर्धेचं जे रत्नागिरी केंद्र आहे या केंद्रामध्ये साधारणपणे 8 प्रवेशिका होत्या. म्हणजे 8 संघांनी राज्यनाट्य स्पर्धेला सहभाग घेतला होता. त्याच्याहून कमी झाले संख्या तर केंद्र कदाचित बंद होऊ शकतं अशी आम्हाला जी भीती होती. तर गेल्या वर्षीच्या आमच्या उत्सवी नाट्य स्पर्धेचा फायदा असा झाला की आम्ही त्या सर्वांना मोटिवेट केल्यामुळे त्यातले बरेचसे संघ राज्यनाट्य स्पर्धेमध्ये उतरले आणि 8ची संख्या वाढून ती 18 झाली. 10नी संख्या वाढली. म्हणजे राज्यनाट्य स्पर्धेचं केंद्र टिकतंय की नाही अशी जी भीती वाटत होती ती तर आमची भीती गेलीच. 8ची संख्या 18 झाली आणि या वर्षीच्या 57 मधून अजूनही जास्त संघ उतरून ती 18च्या पुढे जाईल अशी आम्हाला अगदी खात्री आहे त्याची. वा. मला असं वाटतं की हा खूप मोठा फायदा आहे आणि अशी जर संख्या वाढत राहिली तर तेवढे कलाकार घडत राहतील, तेवढी नाटकं रंगभूमीवर येत राहतील आणि वेगवेगळे विषय लोकांना बघायला मिळतील. हा सुद्धा एक प्रेक्षक म्हणून त्यांचाही फायदा आहेच की त्यांना वेगळी नाटकं बघायला मिळतील. ह्या स्पर्धेच्या निमित्ताने एक अगदी आवर्जून उल्लेख करण्याची गोष्ट आहे की नाटक आणि एकांकिका लिहिणारे लेखक कमी होत चाललेत. ह्या स्पर्धेसाठी नवीन नाटक लिहिलेल्यांची संख्या 8 आहे. नवीन नाटक लिहून आमच्या स्पर्धेतच प्रथम सादर झालं अशी 8 नाटकं नवीन सादर झाली. अरे वा. नवीन लेखक पण तयार व्हायला क्या बात आहे. चालना मिळत आहे. नक्कीच. म्हणजे ज्याप्रमाणे कलाकार घडतोय त्याचबरोबर त्यासाठी लागणारे लेखक सुद्धा घडतायत आणि मला वाटतं हीच एक चळवळ आहे छान की त्या निमित्ताने सगळ्यांना काहीतरी आपलं व्यासपीठ मिळतंय आणि त्या सगळ्याचा परिणाम म्हणून चांगली नाटकं आपल्याला बघायला मिळत आहेत. नक्कीच. तर ह्या स्पर्धेच्या बक्षीस वितरणाच्या दिवशी नामदार सामंत साहेब यांनी जे आमचे प्रमुख पाहुणे होते त्यांना विशेष आवाहन केलं की कोकणात एवढा सगळा निसर्ग आहे, तुम्ही या आणि एखादा चित्रपट इथं तयार करा. त्यांनी त्यांच्या आवाहनाला प्रतिसाद देत स्वतःच्या भाषणात प्रवीण तरडे यांनी अगदी आवर्जून सांगितलं की देऊळबंद 3
50% चित्रपट त्यांनी रत्नागिरीत तयार करण्याचं जाहीर केलं. हं. आणि विशेष असं की या उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभागी झालेल्या कलाकारांना त्या चित्रपटात संधी दिली जाईल, तसंच रत्नागिरीतल्या स्थानिक रंगकर्मींना सुद्धा त्या चित्रपटात संधी देणार असं त्यांनी बक्षीस समारंभाच्या वेळेस स्वतः जाहीर केलं. त्यामुळे आमच्याकडच्या उत्सवी नाट्य स्पर्धेत सहभाग घेणाऱ्या सर्व कलाकारांसाठी एक नवीन दालन खुलं झालेलं आहे. खरंच चांगली गोष्ट आहे की जसं तुम्ही म्हणालात तसं की आपल्या इथले कलाकार या स्पर्धेच्या निमित्ताने पुढे यावेत आणि पुढे जी आपल्या समोर आहे चित्रपटसृष्टी आहे किंवा व्यावसायिक नाटकं आहेत, ही सगळी दालनं त्यांच्यासाठी खुली होऊ देत आणि त्यांनाही चांगलं काम करायला मिळू दे आणि खूप चांगले कलाकार या निमित्ताने घडू देत. मला असं वाटतं की हा तुमचा उद्देश या सगळ्या स्पर्धेच्या निमित्ताने पूर्ण होताना दिसतोय हळूहळू, नाही का? हो, नक्कीच. नवीन कलाकारांना दालन जे खुलं होत आहे त्याचं अगदी चांगलं उदाहरण म्हणजे अखिल भारतीय मराठी नाट्य परिषद शाखा रत्नागिरीचे कार्यकारिणी सदस्य हं. श्री सुनील बेनखळे हं. यांचं जे कोकणचा बाज संगमेश्वरी साज हे जे लोकनाट्य आत्ता सुरू आहे त्याचे महाराष्ट्रभर प्रयोग, हं. ते त्यांनी साधारणपणे 600पेक्षा जास्त कार्यक्रम केलेले आहेत. आणि ह्याची नोंद मध्यवर्तींनी घेतल्यामुळे मध्यवर्तीकडून जो दरवर्षी गोबदेवल पुरस्कार दिला जातो तो महाराष्ट्रभरातल्या 14 वेगवेगळ्या रंगकर्मींना दिला जातो. अच्छा. त्यात सर्वोत्कृष्ट लोककलाकार म्हणून सुनील बेनखळेंना गेल्या वर्षी पुरस्कार मिळाला होता. आणि यावर्षी आमच्या स्पर्धेचे स्पर्धा प्रमुख अमेय धोपटकर जे आहेत हं. त्यांना युवा नाट्यकर्मी म्हणून हा पुरस्कार देऊन गौरविण्यात आलेला आहे. म्हणजे रत्नागिरीतल्यांना जे नवीन दालन खुलं होतंय नाट्य परिषदेच्या माध्यमातून त्याची ही सुरुवात. ही पोचपावती आहे त्याची. Yes, नक्कीच. नक्कीच. आणि मला असं वाटतं की याच पद्धतीने अनेक लोकांना असे पुरस्कार या सगळ्या माध्यमातून मिळतील आणि नवीन नवीन संधी सुद्धा त्यांना या सगळ्यातून मिळत राहतील, नाही का? सर, याच नोटवर आज आपण इथे थांबूया. आणि तुम्ही इथे आलात आणि कैलासवासी नटश्रेष्ठ रमेश भाटकर स्मृती या नावाने जी उत्सवी नाट्यस्पर्धा आयोजित होते त्याविषयी खूप सविस्तर माहिती आमच्या श्रोत्यांना करून दिली. त्याबद्दल आकाशवाणी परिवारातर्फे मी आपले आभार मानते. धन्यवाद. धन्यवाद. इंद्रधनुष्य